चला तर रामराम मंडळी. चला तर आज आम्ही निघालोय जरा गडाची भटकंती करायला. श्रावण महिना सुरू झालाय आणि श्रावण म्हटलं की देवदर्शनाला एक वेगळीच महत्त्व असतं. म्हटलं या श्रावणात एखाद्या गडावर जाऊन महादेवाचं दर्शन घ्यावं आणि सोबत गडाची भटकंती सुद्धा होईल. म्हणून आज आम्ही निघालो मल्हार गडावर. आणि श्रावण महिना असल्यामुळे आजूबाजूचा सगळा परिसर अगदी हिरवागार झालाय. डोंगरावरची ही हिरवळ, ढगाळ वातावरण आणि मोकळी हवा गडाची भटकंती करायला एकदम सुंदर वातावरण तयार झाले. अशा वातावरणात गडावर मुलांसोबत फिरताना खरंच अगदी भारी वाटणार आहे. आणि जर तुम्हाला पुण्याहून मल्हारगडावर यायचं असेल तर तुम्ही दिवेघाटाच्या मार्गाने येऊ शकता. दिवेघाटातून पुढे आल्यावर काळेवाडी गावाकडून गडाच्या मागच्या बाजूने जाता येतं. या बाजूने चोर दरवाजाने गडावर चढता येतं. आणि जर तुम्हाला गडाच्या चढाई करत वर यायचं असेल तर तुम्ही सोनवरी गावाकडून यायचं. सोनवरीच्या बाजूने गडाचा मुख्य दरवाजा आहे आणि ज्यांना जास्त चढायचं नसेल त्यांच्यासाठी काळेवाडीचा मार्ग सोयीचा आहे, कारण या बाजूने गाडी गडाच्या अगदी जवळपर्यंत जाते आणि पुढे थोडं चालावं लागतं. जर तुम्हाला चढाई करायची असेल तर सोनवरीचा मुख्य दरवाजा आणि कमी चढायचं असेल तर काळेवाडीचा चोर दरवाजा. पण आम्ही मात्र किल्ल्यात चढत जायचं ठरवले, त्यामुळे आम्ही सोनवरीच्या बाजूने जाणार आहोत. कारण गड चढताना जो अनुभव येतो ना, तो गाडीने थेट वर गेल्यावर कुठे मिळणार. मग चला आता सोनवरीच्या बाजूने आपल्या गडाची चढाई सुरू करूया आणि बघूया वरती पोहोचेपर्यंत आपली काय अवस्था होते. आणि हे बघा, आपली छोटी मंडळी तर पुढे पुढे पळतच निघतायत. यांना गड चढायचा आहे की शर्यत जिंकायची आहे काही कळायला मार्ग नाही. आता ही मंडळी अशीच पळत वरपर्यंत जात आहेत की मध्येच थांबतायत ते बघूया. आणि हो, इथून पुढचा रस्ता आता आपल्याला रुद्र दाखवणार आहे, कारण मी सुद्धा पहिल्यांदाच मल्हारगडावर चालले आहे, त्यामुळे पुढचा रस्ता आपल्याला रुद्रच दाखवणार आहे. चला तर मग त्याच्या मागून आपणही निघूया. आम्ही 7 वाजता उठलो, त्याच्यानंतर आंघोळ केली. आंघोळीनंतर गरम दूध पिले. त्याच्यानंतर आम्ही किल्ल्यावरती निघालो. आम्ही तुम्हाला मल्हारगडाचा रस्ता दाखवतो. आणि हे दोघे बघा आपल्याच धुंदीत गडाच्या वाटेवर पुढे पुढे चाललेत. पुढे काय आहे, किती चढायचंय याची काहीच चिंता नाही, फक्त आपली भटकंती सुरू आहे. आणि इथून आता आपल्याला गडाचा हा सुंदर नजारा दिसायला लागलाय. आजूबाजूला पसरलेली हिरवळ आणि मध्ये दिसणारा हा गड. श्रावणातले हे वातावरण खरंच मन प्रसन्न करून टाकते. आता याच वाटेने आपली गडाची चढाई सुरू होणार आहे. आणि रुद्रची तर गडाची भटकंती सुरू होण्याआधीच कामगिरी सुरू झाली आहे. आम्ही आता काठी काढून घेतली. आम्ही तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाजूने इकडून जायचं होतो. चोर दरवाजाच्या बाजूने जायचं असलेली मागच्या बाजूने चोर दरवाजा आहे. आणि पुढे आपली दोन्ही मंडळी एकदम जोशात चालली आहेत. रुद्र तर मध्ये मध्ये काहीतरी सांगतोय, पण साहेबांचं बोलणं कधी कधी समजायला आपल्याला थोडा वेळ लागतोय, कारण तो कॅमेराला घाबरतोय. पण चालण्याचा उत्साह मात्र एकदम फुल आहे. पाण्याचा झरा आहे, तिथे प्राणी पाणी पिला येतात. आता रुद्र आपल्याला इथला एक जिवंत पाण्याचा झरा दाखवते. हा जिवंत पाण्याचा झरा इथे असल्यामुळे जंगलात राहणाऱ्या प्राण्यांसाठी ही खरंच खूप छान गोष्ट आहे. चला तर मग रुद्राच्या मागोमाग आपणही हा झरा जवळून पाहूया. हे प्राणी पाणी प्यायला येतात. या छोटे छोटे मासे आहेत, किती सुंदर वाटते बघा तुम्ही. मासे आता रुद्र सुद्धा जरा कन्फ्यूज झालाय की नक्की रस्ता कुठल्या बाजूने आहे, इकडे जायचं की तिकडे जायचं. यावर रुद्र आणि सनीची चर्चा सुरू झाली आहे. चला बघूया शेवटी रस्ता कोणता सापडतोय. शेवटी रस्ता सापडला. मला रस्ता दाखवतो, इथून सरळ चला. रुद्रला थोडं कन्फ्यूज झालं होतं, पण आता पुन्हा गडाची वाट सापडली आहे. चला पुढे निघूया. किती छान रस्ता आहे. किती मस्त वाटतं. खऱ्या अर्थाला चढायला सुरुवात केली. तर डोंगराच्या वाटेने आपली चढाई सुरू आहे. आणि बघा ना, इथून खाली पाहिल्यावरती आजूबाजूचा परिसर किती मस्त दिसतोय ना.
आणि आपला सनी बघा ना कसा बोलतोय, पण शेवटी रस्ता याने शोधला बरं का. आता सनीच्या मागे माग आपणही पुढे निघालोय. खूप चढायचे आहे अजून. इथे रस्ते खूप खराब आहे. दगडावरती मावळे कशी चढले असते. चला कडा कसा आहे. आणि हा कडा तर बघा ना किती डेंजर आहे बाबा. मला तर खरंच इथून चढताना थोडी भीतीच वाटते. जरा जपूनच चढावं लागणार आहे. आम्ही तिकडे रानदऱ्यात गेलतो. आम्ही सीताची नाणी पाहिली होती. आम्ही तिथे जाताना खूप वेळा पडलो. आणि जाताना आम्ही अर्ध्या रस्त्यात आम्ही गाडीने गेलो. गाडीनंतर गाडी पुढे जात नाही म्हणून आम्ही तिथून पुढून चालत गेलो. खरं झालं. आता चला पुढं. तर मग चला पुढं. काही तुमच्या निघालं. आता चला पुढं. आणि आता आपण मल्हारगडाच्या वाटेने पुढे चाललोय. आणि रुद्राने सांगितलेली सीतेची नाणी आणि रामदरा हे दुसऱ्या बाजूला आहेत. आपण मात्र सध्या गडाच्या दिशेने पुढे निघालोय. गडाच्या या वाटेवरती महाराजांच्या घोषणा आणि शंभू महादेवाचे स्मरण करत आम्ही तिघेही गडाच्या दिशेने पुढे निघालो होतो. आजूबाजूचा हिरवा निसर्ग, डोंगराची वाट आणि मनात महाराजांचे स्मरण या सगळ्यामुळे हा प्रवास आणखीनच खास वाटत होता. पुढे गडावर काय काय पाहायला मिळते याची उत्सुकता मनात होती आणि आम्ही आपले पावलं गडाच्या दिशेने टाकतच होतो. आपण सोप्या रस्त्याने जाऊ. त्या रस्त्यावर जाताना सावधान राहा. आणि रुद्र आणि सनीची जुगलबंदी तर एकीकडे सुरूच आहे. पण खरं सांगायचं तर आता आम्ही तिघेही चांगलेच दमलो होतो. गडाची चढाई वाटते त्यापेक्षा जरा जास्तच दमवणार आहे. पण तरीही गडावर पोचायची उत्सुकता मात्र कमी झालेली नाही. आणि आपला सनी बघा ना माकडासारख्या उड्या मारत मारत वर चढतोय. आपण इथे दमून चाललोय आणि हा साहेब मात्र एकदम जोशात पुढे निघालाय. मी आणि रुद्र सुद्धा आपली वाट सोडून सनीच्या मागोमाग त्याने शोधलेल्या वाटेने पुढे निघालो. सनी तर आपल्या आधीच वर पोहोचला सुद्धा. आम्ही ज्या वाटेने येत होतो ती वाट सुद्धा पुढे याच वाटेला येऊन मिळत होती. पण ती वाट जरा जास्तच अवघड होती म्हणून मी आणि रुद्रने याच वाटेने जायचं पुढे ठरवलं. आणि आता आपली चढाई हळूहळू वरच्या दिशेने सुरू आहे. वाट थोडी अवघड आहे पण वरती पोचायची उत्सुकता मात्र वाढत चालली. चला अजून थोडं चढूया. सह्याद्रीच्या रांगांमध्ये बसलेला हा मल्हारगड प्रत्यक्ष अनुभवायला खूप सुंदर वाटतोय. बाजूचा हा हिरवागार नजारा, थंडगार वारा आणि गडाचा हा सुंदर परिसर खरंच मन प्रसन्न करून टाकतो. अशा वातावरणात काही वेळ घालवला की रोजच्या धावपळीपासून थोडं दूर आल्यासारखं वाटतं. मला इथे कसले भारी दिसत आहे. किती छान आहे. लोकेशन इतकं भारी होतं ना की म्हटलं आमचा व्हिडिओ पुरे झाला, आता जरा आमचे फोटो काढा. अशा लोकेशनवर फोटो काढायचा मोह आवरणं म्हणजे जरा अवघडच. अर्ध्या तासात वरती पोहोचलो. तिथे खूप चढताना त्रास झाला. चढताना सावधान माहेरी दोनदा चप्पल घसरली, मी पडलो. आणि आमच्या सनीनी सुद्धा कॅमेऱ्यासमोर थोडंसं बोलायचा प्रयत्न केला पण बोलून झाल्यावर साहेब इतके लाजले की कॅमेऱ्यात दिसायच्या आतच पळत सुटले. या किल्ल्यापासून आपण रामदऱ्याला जाऊ शकतो. रामदऱ्याला जाताना तिथे सीताची नाणी दिसते. आम्ही मल्हारगडावरती 3 वेळा आलो आहे. 3 वेळा आम्ही खूप वेळा पडलो तिथे. जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी. पोचलो रे आपण मल्हारगडावर. चला. हा मुख्य दरवाजा आहे. आणि आता आपण पोहोचलोय मल्हारगडाच्या मुख्य दरवाजापाशी. गडावर प्रवेश करताना हा जुना दरवाजा आपलं लक्ष वेधून घेतो. दगडी बांधकाम आणि आजूबाजूचे अवशेष पाहिले की त्या काळाच्या गड रचनेची कल्पना येते. चला आता मुख्य दरवाजातून गडाच्या आत जाऊया आणि पुढे काय काय पाहायला मिळते ते बघू. तर आमच्यातून मधूनच गायब व्हायचा रुद्र आणि मी पुढे चालत राहिलो. पावनखिंड पिक्चरचे
बनवलेले. आज आपण चांगला सराव केला. गडाच्या आत आल्यानंतर जागोजागी ही जुनी दगडी बांधकामं आणि भिंतींचे अवशेष पाहायला मिळतात. काळाच्या ओघात बरंच काही नष्ट झालं असेल तरी उरलेले अवशेष आजही या गडाच्या इतिहासाची साक्ष देतात. गोळे फेकले गेले. ह्या दगडी भिंती पाहताना त्या काळात इथे कसं जीवन असेल त्याची कल्पना करावीशी वाटते. आणि गडाच्या या उंचीवर दिमाखात फडकणारा हा भगवा बघा. वारा कितीही जोराचा असो, हा भगवा तितक्याच दिमाखात फडकताना पाहिला की अंगावर अक्षरशः शहारे उभे राहतात. हा भगवा फक्त झेंडा नाही, तो आपल्या इतिहासाची आणि स्वराज्याची आठवण करून देणारी एक भावना आहे. आणि रुद्र बघा, मल्हारगडाची ही पाटी आपल्याला दाखवते आणि गडाची माहितीही सांगतो. मल्हारगड नाव लिहिलेली पाटी आहे. चला आपण तुम्हाला नजारा दाखवू. आणि इथे बघा, तोफा ठेवण्यासाठी गडाच्या भिंतीमध्ये केलेल्या या जागा दिसत आहेत. या जागांमधून बाहेरच्या परिसरावर लक्ष ठेवता येतं आणि गरज पडल्यास इथून तोफांचा मारा करता येतो. आज या फक्त जुन्या वास्तूंच्या खुणा उरल्या आहेत. आणि या हिरवळीमधून आपली गड भटकंती पुढे सुरू आहे. तोफा ठेवण्यासाठी भिंतींमध्ये केलेल्या या जागा, गडावरचे हे मंदिर आणि आजूबाजूची हिरवळ सगळंच एकदम भारी दिसते. मल्हारगड हा किल्ला दाखवतोय. शिवकालीन आहे म्हणून शिवकालीन आहे. गडाच्या जुन्या वास्तू पाहताना हा इतिहास जवळून अनुभवता येतो. बुरुंजा आता तुटलेला आहे. तिथे बुरुंजाला एक झाड आले आहे आणि ते झाडावर साप आहे. रुद्र गडाबद्दल बोलतोय आणि सनीची मध्येच कॉमेडी सुरू आहे. हे पाहून मला इतकं हसायला येत होतं, बापरे. गडाची ही जुनी तटबंदी आजही बऱ्यापैकी सुव्यवस्थित पाहायला मिळते आणि ती पाहताना गडाची भव्यता अजूनच जाणवते. आणि बघा ना, इथे गडावरती हा जुना तलाव पण आहे. पाणी सध्या थोडं खराब झालंय, पण हा तलाव गडाच्या जुन्या वास्तूंचाच एक भाग आहे. मला हा गड पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य आणि त्या काळातील गड किल्ल्यांचे महत्त्व आठवते. महाराजांनी गड किल्ल्यांना केवळ दगड मातीची वास्तू म्हणून पाहिले नाही, तर स्वराज्याच्या संरक्षणासाठी यांचा अत्यंत हुशारीने उपयोग केला. डोंगर माथ्यावरचे हे किल्ले म्हणजे शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी, सैन्यांची हालचाल नियंत्रित करण्यासाठी आणि स्वराज्याची सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची ठिकाणं होती. आज आपण या गडावर फिरताना तटबंदी, दरवाजे, विहिरी, तलाव आणि जुन्या वास्तूंचे अवशेष पाहतोय, पण त्या प्रत्येक दगडामागे त्या काळातील कष्ट, नियोजन आणि शौर्याची एक वेगळीच कहाणी दडलेली आहे. पराक्रमी सरदार आणि मावळे यांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीचे पवित्र राखा. आणि आता रुद्र आपल्याला वरच्या बाजूला काहीतरी दाखवतोय. नेमकं काय दाखवतोय हे मात्र रुद्रलाच माहीत. चला त्याच्या मागोमाग आपणही बघूया. आणि आता रुद्र आपल्याला गडातील भुयारी खोली दाखवतोय. ही खोली त्या काळात धान्य साठवण्यासाठी किंवा गरजेच्या वेळी लपण्यासाठी वापरली जात असावी. विशेष म्हणजे इतकी वर्षे झाली तरीही ही खोली अजूनही बऱ्यापैकी व्यवस्थित पाहायला मिळते. गडाच्या आत अशी जागा पाहताना त्या काळात इथे कशा पद्धतीने व्यवस्था केली जात असेल त्याची उत्सुकता नक्कीच वाढते. आणि आता रुद्र आणि सनी दोघेही या भुयारीसारख्या खोलीत गेलेत आणि आपल्याला आतून ही जागा दाखवतात. इथे बघा, दगडी बांधकाम अजूनही व्यवस्थित पाहायला मिळते. इतक्या वर्षानंतरही या खोलीची रचना बऱ्यापैकी टिकून आहे. हे खरंच खास वाटते. त्या काळात या जागेचा नेमका कशासाठी वापर होत असेल याचा अंदाज लावतच आपण पुढे जाऊया. आणि आता आपण या राजवाडा अवशेष असा उल्लेख केलेल्या ठिकाणाकडे वळतोय. इथे छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी मूर्ती बसवलेली पाहायला मिळते. ही मूर्ती तुलनेने अलीकडच्याच काळात बसवलेली असावी. महाराजांची ही मूर्ती आणि आजूबाजूचे हे अवशेष पाहून इथलं वातावरण थोडं वेगळं वाटतं. जय भवानी, जय शिवाजी. तिथे खंडोबाचे मंदिर आहे आणि एक तिथे महादेवाचे मंदिर आहे. चला आणि तुम्हाला दाखवतो. बघा या किल्ल्याचे बांधकाम इसवी सन 1763 मध्ये 1765 या काळात झाले. दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी गावाच्या उत्तरेकडील डोंगरावर या गडाची बांधणी केली, म्हणून त्याला सोनोरीचा किल्ला असेही म्हणतात. मराठ्यांच्या इतिहासातील शेवटचा बांधला गेलेला हा किल्ला असल्यामुळे
प्रत्येक दुर्गी प्रेमाला एकदा तरी हा किल्ला आवर्जून पाहावा. किल्ला बांधत असताना एके ठिकाणी कुदळीचा घाव घातल्यावर रक्त वाहू लागले. सरदार भिवराव पानसे यांनी खंडोबाला साकडे घातले आणि किल्ल्यावर मंदिर बांधण्याची संकल्पना केली. हे आहे ते खंडोबाचं मंदिर. आणि आता आपण गडावरच्या शंभू महादेवाचं दर्शन घेऊया. महादेवाला दूध, बेलाचे पान, फुलं आणि लाह्यांचा अभिषेक करूया. मनोभावे महादेवाचे दर्शन घेतल्यावर आता आपण पुन्हा आपल्या गडाची भटकंती पुढे सुरू करूया. महादेवाची मनोभावे पूजा केली, अभिषेक केला आणि अगदी शांतपणे शंभू महादेवाचे दर्शन घेतले. त्या क्षणी खरंच मनाला खूप छान आणि प्रसन्न वाटले. महादेवाकडे मनोभावे प्रार्थना केली आणि आता आपण पुन्हा बालेकिल्ल्याच्या दरवाजाच्या दिशेने चाललोय. चला तिथे बघूया. आणि आता आपण बालेकिल्ल्याच्या दरवाजाकडे चाललोय. हा दरवाजा आणि आजूबाजूची दगडी बांधकाम पाहताना गडाची जुनी रचना अजूनही जाणवते. चला आता या दरवाजातून आत जाऊया आणि पुढे काय काय पाहायला मिळते ते बघूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. चला आपण बालेकिल्ल्यावरती जाऊ. आणि या उंच तटबंद्या, हा परिसर आणि आजूबाजूचे हे वातावरण, त्यात रुद्र आणि सनीच्या तोंडून निघणारे महाराजांच्या घोषणा, हे सगळं पाहताना आणि ऐकताना खरंच अंगावर शहारे उभे राहतात. हा क्षण अविस्मरणीय आहे. मल्हारगडाच्या संवर्धनासाठी इथे वृक्षारोपण केले आहे. मल्हारगडाच्या संवर्धनासाठी केलेले हे वृक्षारोपण पाहून खरंच छान वाटलं. यानंतर मी, सनी आणि रुद्रगडाचे अजून काही अवशेष पाहत पुढे निघालो. आमची गडभटकंती अजून संपलेली नाही. गडावरची अजून काही ठिकाणं पाहण्यासाठी आम्ही पुढे चालतच राहिलो. रुद्र जुन्या घरांचे अवशेष पाहतोय. जुन्या घरांचे अवशेष पाहून आता आम्ही गडाच्या तटबंदीवरून हिरव्यागार परिसरातून पुढे चाललोय. इथून खाली दिसणारा हा नजारा तर खरंच खूप सुंदर आहे. मल्हारगड हा पेशवे काळात बांधलेला आणि महाराष्ट्रात सगळ्यात शेवट बांधलेला किल्ला आहे. त्यामुळे या गडाची भटकंती करताना इथला इतिहास आणि निसर्ग दोन्ही जवळून अनुभवायला मिळते. आपण सोनारच्या बाजूने चढलो होता. आता आपण काळेवाडीच्या बाजूने उतरूया. हा काळेवाडीचा चोर दरवाजा आहे. नाही, आम्ही गडावर येताना सोनोरीच्या बाजूने चढत आलो होतो आणि आता गडाची भटकंती पूर्ण करून चोर दरवाजाच्या मार्गाने काळेवाडीच्या दिशेने खाली उतरतोय. या किल्ल्याचे बांधकाम खरंच खूप मजबूत आहे, कारण कित्येक वर्षाचे ऊन पावसाळे अंगावर झेलूनही इथल्या तटबंद्या आजही दिमाखात उभ्या आहेत. काळ कितीही बदलला तरी या दगडी तटबंद्या आजही या गडाच्या भक्कम इतिहासाची साक्ष देतात. असे रेलिंग्स लावले आहेत. गडावर असे चोर दरवाजे का बनवले जात असतील हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? माझ्या मते अशा चोर दरवाजांचा उपयोग गरजेच्या वेळी गडातून बाहेर पडण्यासाठी किंवा शत्रूची नजर चुकवण्यासाठी केला जात असावा. आज आपणही याच वाटेने काळेवाडीच्या दिशेने खाली उतरतोय. आणि आता आपण काळेवाडीच्या दिशेने खाली उतरतोय. पण गडावरून खाली उतरताना एक गोष्ट मात्र जाणवली. आपण ज्या वाटेने वर आलो होतो त्यापेक्षा ही वाट पूर्णपणे वेगळी आहे. ही वाट नेमकी कुठे घेऊन जाते आणि चोर दरवाजातून खाली उतरताना काय अनुभव येतो हे आपण पुढे पाहूया. भगवा झेंडा कसा धमाकात फडकतोय बघा. हा बाले किल्ला आहे. मल्हारगड आणि त्याचा इतिहास. सोनोरीचा किल्ला उर्फ मल्हारगड हा महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला गड म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात. एका डोंगरावर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगरावर पूर्व पश्चिम पसरलेली याच रांगेला बुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेमध्ये आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इसवी सन 1757 ते 1760 या काळातील आहे. मराठी शाळेतील हा शेवटचा किल्ला. यानंतर महाराष्ट्रात किल्ले बांधले गेले नाहीत. किल्ल्यास दुहेरी तट असून प्रत्येक तटास हत्ती जातील असे दरवाजे आहेत. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी म्हणून ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे 35 किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून यातील बालेकिल्ल्याची चौकोनी आकाराची दुहेरी तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. समुद्र सपाटीपासून हा किल्ला
3166 फूट उंचीवरती आहे. मल्हारगडाचे क्षेत्र साधारण 4.5 ते 5 एकराच्या आसपास आहे. या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार श्री माधवराव कृष्णाजी पानसे आणि भीमराव यशवंतराव यांनी केली. पानसे हे पेशव्यांचे तोफखान्याचे प्रमुख होते. सन 1771-72 मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. किल्ल्याखालच्या सोनवरी गावात पानसे याचा एक चिरेबंद वाडा आहे. मल्हारगड आणि सोनवरीचा इतिहास सांगणारी ही माहिती वाचून झाली आणि त्यानंतर इथून दिसणारा हा सुंदर नजारा पाहिला. हा क्षण मनात साठवून आता आम्ही पुन्हा आपल्या वाटेने पुढे निघालो. पुण्याहून मल्हारगडावरती यायचं असेल तर आपल्याला दिवे घाटाच्या थोडंसं काळेवाडी ह्या गावातून यावे लागते. बघा, हा आहे काळेवाडीचा रस्ता. ही तटबंदी इतकी सुंदर दिसत होती की मला वाटलं याचा एक व्हिडिओ पुन्हा काढायलाच हवा, म्हणून थोडा वेळ थांबून हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केला आणि मग आम्ही पुढे निघालो. आणि जर तुम्हालाही अशी छोटीशी वन डे ट्रिप करायची असेल, गड किल्ल्यांचा इतिहास जवळून जाणून घ्यायचा असेल आणि निसर्गाच्या सानिध्यात थोडा निवांत वेळ घालवायचा असेल तर मल्हारगडाला नक्की भेट द्या. किल्ला खूप सुंदर आहे. आजूबाजूचा परिसरही हिरवागार आणि शांत आहे. इथे आल्यानंतर रोजच्या धावपळीपासून थोडं दूर आल्यासारखं वाटतं. म्हणून पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेला हा मल्हारगड छोटीशी गडभटकंती करायची असेल किंवा तुम्हाला छोटासा निवांत वेळ घालवायचा असेल तर मल्हारगड नक्कीच तुमच्या यादीत ठेवा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.